नमस्कार. न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या. सुरू करूया. काल जे मैदान ठाकरे बंधूंनी गाजवलं, आज त्याच शिवाजी पार्कात महायुतीची भव्य सभा होतीये. शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अनेक बॅनर्स आणि नेत्यांचे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत. खरं तर कालच ठाकरेंची सभा झाली असल्यानं आज मंच तोच, खुर्च्याही त्याच, फक्त नेते बदलणार आहेत. कालच्या सभेमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलेला. आज महायुतीचे नेते कोणत्या प्रकारे या टीकेला उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण थेट जाणार आहोत शिवाजी पार्कामध्ये. संकेत वरक आमचे सहकारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवाजी पार्कातून, त्यांच्याशी बोलूया. संकेत, काल ठाकरेंची सभा होती. ठाकरे बंधूंनी जोरदार हल्लाबोल केला भाजपवर, शिंदेंवर. आज त्याचं उत्तर कदाचित या शिवतीर्थावरून मिळेल, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, खरं तर मुंबई मनपा किंवा एकंदरीतच मनपा निवडणुकांचा जो होता एक टप्पा जो होता, शेवटच्या टप्प्यात आपण कुठेतरी आलेलो आहे. प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या उद्या संध्याकाळी म्हणजे 13 तारखेला 5 वाजता थंड होतील. त्याच्या आधी जर आपण 2-3 दिवस पाहिले तर मोठमोठ्या सभांचं आयोजन केलं गेलं. आता सध्या मी शिवाजी पार्कवरती आणि याच शिवाजी पार्कवरती काल ठाकरे बंधूंची सभा झाली. त्या सभेमध्ये ठाकरे बंधूंनी महायुतीच्या नेत्यांवरती म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. आज त्याच शिवाजी पार्क मैदानावरती खरं तर महायुतीची सभा होणार आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मंच तोच आहे, मैदानसुद्धा तेच आहे, खुर्च्यासुद्धा तेच आहेत. बदललं काय तर बदलले आहेत झेंडे, बदलले आहेत कटआउट्स, बदलले आहेत पोस्टर्स आणि बदलणार आहेत ते नेते. आपण जर पाहिलं तर संपूर्ण मैदान सज्ज आहे. एका साईडला आपण पाहतो खुर्च्या लागलेल्या आहेत. कटआउट्स आपण जर पाहिले तर एकनाथ शिंदेंचे कटआउट्स असतील, देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट्स असतील, आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांचे कटआउट्स इथे लावण्यात आलेले आहेत. आणि आता सर्वांनाच उत्सुकता आहे याच संध्याकाळच्या सभेची, महायुतीच्या सभेची. कारण की ही सभा जी असेल ती मुंबईतली शेवटची सभा असेल. कारण की उद्या संध्याकाळी 5 नंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सभा मुंबईत तशी उद्या संध्याकाळी होणार नाही आहे. तर आजच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे काय बोलतात किंवा देवेंद्र फडणवीस काय बोलतायत हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी सुद्धा शिंदे असतील, फडणवीस असतील यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे, जोरदार हल्लाबोल केलेला आहे. प्रेझेंटेशन्स दाखवले आहेत, लावरे ते व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओज दाखवण्यात आलेले आहेत. आता त्या सर्व आरोपांना महायुती कोणत्या प्रकारे उत्तर देतं, महायुतीकडे काही पुरावे आहेत का, महायुती कसं त्याला प्रत्युत्तर देणार आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी 8 वाजता ही सभा आहे. त्यामुळे एकंदरीतच कार्यकर्ते असतील किंवा जनमत असेल, जनता असेल, सर्वांना उत्सुकता आहे की ठाकरे बंधूंनी काल केलेल्या आरोपांना आता शिंदे किंवा फडणवीस कोणत्या प्रकारे उत्तर देत आहेत. खरंय संकेत. आणि तसं बघायला गेलं तर मुंबई महापालिका ही प्रतिष्ठेचीच केलेली आहे, ठाकरे बंधूंनी सुद्धा आणि शिवसेना भाजपनं सुद्धा. धन्यवाद संकेत. पुढे जाऊया. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे अंबरनाथ शहरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडते. यावेळी नगरसेवकांनी विरोधात मतदान केलेलं आहे आणि कारवाई त्यामुळे केली जाणार आहे. अंबरनाथ यावेळी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर फार चर्चेत आलेला आहे. जरी अंबरनाथ नगर परिषदेसंदर्भात बोलत असलो तरी सुद्धा यावेळेला अनेक नाट्यमय घडामोडी या पार्श्वभूमीवर घडलेल्या बघायला मिळालेल्या आहेत. येणाऱ्या 12 तारखेला अंबरनाथ विकास आघाडीला बांधील असणाऱ्या 32 सदस्यांना त्या ठिकाणी प्रदीप नाना पाटील यांनाच मतदान करणं बंधनकारक आहे. नाही तर येत्या अलीकडच्या काळात आपण पाहू शकतो खूप लवकर आता फास्ट ट्रॅकवर ते निर्णय लागतात. 2-3 महिन्यामध्येच त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन साठी प्रत्येकाने तयार राहावं. जोही व्यक्ती त्या व्हीपच्या विरोधात जाऊन कारवाई करेल. सहकारी गणेश आपल्या सोबत आहेत थेट अंबरनाथमधून. अंबरनाथमधल्या सगळ्या नाट्यमय घडामोडी त्यांनाच विचारूया. नेमकं गणेश, अंबरनाथमध्ये काय सुरू आहे? सुवर्ण, सुरुवातीला भाजपा काँग्रेसचे 12 नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आणि भाजपाचे मिळून 15 नगरसेवक अशा जवळजवळ आणि एक अपक्ष अशा जवळजवळ 32 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन अंबरनाथ विकास आघाडी या नावानं गट स्थापन केला होता. मात्र त्यानंतर अचानकपणे शनिवारी याच राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी अचानकपणे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि
या सगळ्या ज्या उपनगराध्यक्ष पदाची आजची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या। काल या ठिकाणी भाजपाचे किंवा या अंबरनाथ विकास आघाडीचे जे गटनेते आहेत अभिजित करुंजुले यांनी सांगितलं की ह्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी व्हीप स्वीकारलेला आहे, ते स्वतः गटनेते आहेत, त्यांनी या व्हीपवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे अंबरनाथ विकास आघाडीचे जे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रदीप नाना पाटील, त्यांना जर त्यांनी मतदान केलं नाही तर त्यांचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतो। त्याविरोधात आम्ही अपील करू शकतो, कारण ते आमच्या गटात आहेत, त्यांनी व्हीप स्वीकारलेला आहे। व्हीप स्वीकारला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या घरी जाऊन देखील व्हीप दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर त्यांचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतो। कायदेशीर सगळे आम्ही सल्ले घेतलेले आहेत, त्या मार्गाने आम्ही वाटचाल करणार आहोत। मात्र आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण 12 ते 1 वाजेपर्यंत स्वतः जे या गटातून बाहेर पडलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील, ते उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र 2-2:30 वाजता काय घडामोडी घडतात, सभागृहामध्ये हे 4 नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदान करतात हे पाहणं महत्वाचं आहे। आणि जर त्यांनी विरोधात मतदान केलं तर पुढची कायदेशीर कारवाई किंवा पुढच्या राजकीय घडामोडी काय असतील। मात्र या निवडणुकीच्या दरम्यान राजकीय वातावरण तापू शकतो, त्या ठिकाणी काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। सुवर्ण, नक्की गणेश, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत। काय नेमकं अंबरनाथमध्ये घडतंय त्याविषयी सांगितलं त्याबद्दल। पुढे जातोय, अभिनेत्री आणि सध्या जिच्या नावाच्या पुढे एक बिरुद लावलं गेलं नॅशनल क्रश अशी गिरिजा ओक हिनं पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोले लगावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं। आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे। अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन। अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे। अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही। तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा। बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं आहे कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही, पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे। मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पूछता रहा। अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची। मला असं वाटतं योग्य नाही आहे। गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल। माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी। मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये। पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे। आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे। त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे। माझं काम बोलतं आणि ते जनतेला माहीत आहे, असं टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लगावला होता। तर आमचीही बोलण्याची आणि ऐकण्याची ताकद आहे, असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय। काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं। वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात, पण
मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे. ही बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर मेट्रो प्रवास मोफत देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी काहीही आश्वासन द्यायला काय जातं असा टोला लगावलेला आहे. सुप्रिया सुळेंनी यावर उत्तर सुद्धा दिलं. अजितदादांचा विषय निघालाच आहे तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. ते असं म्हणाले, हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल, काही कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे. आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत. सरसकट कर्जमाफी ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना. त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आव्हान दिलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईकांनी उत्तर दिलंय की माझं वय झालंय असा आरोप केला जातोय, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग, अर्धा तास जरी ते चाललेत का ते पाहू, असं आव्हान त्यांनी दिलं. आणि जर मी आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून मी संन्यास घेईन असं नाईक म्हणाले. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे ज्या आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही. आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झाले. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल, नाही तर तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकरता मुदतवाढीची मागणी राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप शिवाजी पार्कातल्या सभेनं आज होणार. सीएम फडणवीस, डीसीएम शिंदे यांची तोफ धडाडणार. राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देतात हे बघायचं. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची धडाडणार तोफ. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षपदाकरता आज निवडणूक. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना बजावला व्हीप. विरोधात मतदान केल्यास होणार कारवाई. श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा गणेश नाईकांकडून समाचार. तुझ्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालायला सांग. मी हरलो तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. गणेश नाईकांचा इशारा.
उल्हासनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानं मिटला वाद. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटला. अपघात घडला. अपघातात दोघांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी. जम्मूमध्ये सीमारेषेजवळ दिसला संशयास्पद ड्रोन. बीएसएफच्या ऍक्शन नंतर पाकिस्तानात परतला ड्रोन. राजौरी, सांबा आणि पूंछमध्ये दिसले ड्रोन. आणि इस्रो आज यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम करणार सुरू. PSLV C62 नावाच्या उपग्रहाचं होणार प्रक्षेपण. बुलेटिनमध्ये स्वागत. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो सुरू झालेला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय. दाबू घड्याळाचं बटन वाजतोय अलार्म. आता दाबू घड्याळ. उठा 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 उठा. पुण्यामध्ये रोड शो सुरू झालेला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात अजित पवारांचा रोड शो बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार हे दोघंही एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवार हे रोड शो मध्ये सहभागी झालेत. हडपसर, केशवनगर, मांजरी गाव, सासवड रोड या परिसरात अजित पवार रोड शो करतायत. प्रचार रॅली त्यांची सुरू आहे. पुणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आज दिवसभर पुण्यामध्ये आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत एकूण 2 रोड शो आणि 4 प्रचार सभा होणार आहेत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया. अभिजित, या रोड शो संदर्भात काय माहिती, कसा आजचा दिवस अजित पवारांचा असणार आहे, कारण ते आज पुण्यात आहेत असं कळत आहे? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 8 दिवसांपासून अजित पवारांचं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे विशेष लक्ष आहे. एक दिवस पुण्यात तर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रचार सभा, रोड शो, बैठकांचा धडाका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावलाय. काल दिवसभर पिंपरी चिंचवडमध्ये असलेले अजित पवार आज सकाळी पुन्हा पुणे शहरात ऍक्टिव्ह झालेले आहेत. कोर जो राष्ट्रवादीचा वोटर मानला जातो पुण्यातल्या उपनगरांमध्ये, म्हणजे हडपसर असेल, वडगाव शेरी असेल, मुंडवा असेल, मांजरी गाव असेल, या सगळ्या भागांमध्ये आज दिवसभर अजित पवारांचे जवळपास 2 रोड शो आहेत. आणि त्यानंतर म्हणजे एक रोड शो मध्ये गॅप, परत रोड शो आणि मग संध्याकाळच्या वेळेस 3 सभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. एकूणच 165 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागा दोन्ही राष्ट्रवादी मिळून जे आहेत ते लढवत आहेत. आणि या सगळ्या प्रचाराची धुरा अजित पवारांनी सांभाळलेली पाहायला मिळते. कारण गेल्या 8 दिवसांपासून अजित पवार या पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ठाण मांडून आहेत. आज देखील सकाळी 10 वाजल्यापासून हा सगळा प्रचार दौरा सुरू झालाय. त्यामध्ये रोड शो होतील, सभा होतील, कॉर्नर बैठका होतील आणि या सगळ्यामध्ये स्वतः अजित पवार भाग घेताना दिसत आहेत. उद्या 5 वाजता प्रचार संपेल. परवा दिवशी मतदान 16 तारखेला 15 तारखेला मतदान होते आणि त्यापूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी, म्हणजे काल देवेंद्र फडणवीस स्वतः पुण्यात होते, पुणेकरांशी संवाद एका मुलाखतीच्या माध्यमातून साधला होता. आणि त्यानंतर अजित पवार देखील आता गेल्या 8 दिवसांपासून या पुणे महानगरपालिकेत ठाण मांडून आहेत. पुणेकर, पिंपरी चिंचवडकर मतांचा कौल कुणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे. पण त्याआधी आज दिवसभर, उद्या दिवसभर असे अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रोड शो, रॅली आणि सभा करताना पाहायला मिळणार आहे. बरं, नक्की. धन्यवाद अभिजित माहिती दिल्याबद्दल. मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाहीये असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार महेश लांडगेंना डिवचलंय. विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कल सुद्धा केली. यावेळी अजित पवारांनी एक शेर म्हणून लांडगेंना टोला हाणला. हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे.
आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. असं असताना दानवेंची कन्या कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी खोतकरांच्या मुलीकरता प्रचार सभा घेतली. दरम्यान मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, उद्या पक्षानं भोकरदनला जरी पाठवलं तरी मी जाणार असं म्हणत रावसाहेब दानवेंच्या मुलीनं आपल्या वडिलांनाच चॅलेंज केलंय. मला आनंद वाटला, अभिमान वाटला. एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी उभा राहते आणि आता एक काका सुद्धा ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस ताकदीने संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हा विश्वास सुद्धा या सभेच्या माध्यमातून संजनाला देतो. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आज मी जालना शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराला येते, परंतु माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत की प्रथम प्राधान्य हे पक्षाला द्यायचं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहायचं. त्याच्यामुळे पक्षाने आज जालन्याला काय पाठवलं, उद्या भोकरदनला जरी जायची वेळ आली तर पक्षासाठी त्या ठिकाणी भाऊ जायला मी तयार राहणार आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव नाही दिलं तर मी राजीनामा देणार आहे असं भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं होतं. मात्र मी त्यांच्या राजीनाम्याची वाट बघतोय असा उपरोधिक टोला शेकाप नेते जयंत पाटलांनी लगावला. समस्यांनी ग्रस्त असलेल्या पनवेल शहराबाबत देखील त्यांनी भाजपावर प्रहार केला. पर्लीकरांचं नाव आज गोव्याला गेलात तुम्ही तर त्यांचं जेव्हा एअरपोर्टचं उद्घाटन झालं त्यावेळेला त्यांचं नाव दिलं. डीबी पाटलांचं काय, या ठिकाणी आमची सोन्याच्या भावाची असलेली जमीन आम्ही त्यांना मातीमोल किमतीने दिली, त्याबाबत तुम्हाला त्यांना जाणीव होत नाही का? इथल्या आमदारांनी डिक्लेअर केलं मी उद्या नाव दिलं तर माझा राजीनामा देईन. मी रोज वाट बघतो कधी राजीनामा देतो, तेव्हा वाटतच नाही. तर त्याचा राजीनामा वाचण्यासाठी तरी उद्या मुख्यमंत्री येतात तरी या ठिकाणी ते जाहीर करावं असं मला वाटतं. ही निवडणूक हिंदू विरुद्ध जिहादी आहे. चुकीच्या हातात सत्ता गेली तर तुम्ही तुमच्या घरात पूजा सुद्धा करू शकणार नाही असं विधान केलं मंत्री नितेश राणेंनी. छत्रपती संभाजीनगरामध्ये ते हे बोलले. भाजप एक नंबर आहे, बाकी पक्ष येतात ते नंतर येतात असं राणे म्हणाले. इकडल्या असल्या हिंदू समाजाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. राजकीय पक्ष इथे लढले असले तरी ही खरी निवडणूक हिंदू समाज विरुद्ध जिहाद्यांची आहे. उद्या चुकून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली, या मामूनच्या दाढी कुरवळणाऱ्याच्या हातात सत्ता गेली, आईला मोहम्मद बोलणाऱ्याच्या हातात सत्ता गेली तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही अशी परिस्थिती तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन जाईल. मुंबई शहरामध्ये 60% परप्रांतीय मतदार आहेत आणि 40% मराठी मतदार आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंना यश येणार नाही असा दावा रामदास आठवलेंनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत असले तरी याचा फायदा त्यांना होणार नाही असं आठवले म्हणाले. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे त्यांना फायदा अजिबात होणार नाही, कारण मुंबईमध्ये 60% नॉन मराठी वोटर्स आहेत, 40% मराठी वोटर्स आहेत आणि त्यामुळं राज ठाकरेला सोबत घेतलेलं असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पाणीपत होणार आहे. आणि आम्ही सगळी महायुती जी आहे BJP, शिवसेना आणि
RPI आम्ही सोबत सगळे लढतो आहोत आणि मुंबई महानगरपालिकेसुद्धा आम्ही जिंकणार आहोत. पनवेल महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका ज्या आहे त्याच्यामध्ये 90-92% महानगरपालिका आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे. जळगावच्या महापालिका निवडणुकीच्या प्रभाग 11 मधील स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारानं शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. सिंधुताई कोल्हेनं पाठिंबा देत स्वराज्य शक्ती सेनेच्या जया साळुंखे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. स्वराज्य शक्ती सेनेची उमेदवार राहून मी आपले सिंधुताई आईसाहेब यांना पाठिंबा देत आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे जे हे बघून मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. ज्या माझी मुलीसारखे आहे तर तिने मला पाठिंबा दिला तर ती माझ्यासोबत काम करणार आहे आणि मला माझ्यासोबत मदत पण करणार आहे. खारघर शहर पनवेल महापालिकेतून वगळा ही मागणी पनवेलमधील शिवसेना उबाठाच्या संघटक लीना गरड यांनी केली आहे. पनवेलकरांना दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशी ही आंघोळी विना राहावं लागतं. शहरात पाण्याची टंचाई आहे. शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. अनेक रस्ते, गटारं, नाल्याची अवस्था दयनीय आहे असं गरड म्हणाल्या. त्याचबरोबर अशा बकाल शहरामध्ये पनवेलकरांचा श्वास कोंडून राहत असल्याचा गंभीर आरोपही सत्ताधारी भाजपवर ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. अशा पद्धतीने हा लढा द्यायला आणि एकंदरीत पनवेलची परिस्थिती पाहून तुम्ही कोणते मुद्दे हाती घेतले? पनवेल महानगरपालिका म्हणजे हा समस्यांचा आगार आहे. म्हणजे खूप समस्या लोकांना आहेत. रोड खड्डेमय आहेत, पाणी बिलकुल नाहीये. जनता अक्षरशः अभ्यंग स्नाना दिवशी आंदोलन करते स्नान करण्यासाठी. ही अवस्था पनवेलची आहे. प्रदूषण त्याचं AIQ 3 संख्येने वाढलेलं आहे, 3 पट झालेलं आहे. म्हणजे मी विचार करा काय अवस्था पनवेलची आहे. आम्हाला पनवेलमध्ये जायचं नव्हतं. खारघरवासियांनी तर विरोध केला होता की पनवेलमध्ये आम्हाला जायचं नाही, महापालिका नकोय आम्हाला. तरी पण जबरदस्तीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांची पॉवर वापरून खारघरला पनवेलमध्ये समाविष्ट करून घेतलं. तरी पण आज पाहतोय त्याची अवस्था खूप बकाल झालेली आहे. डेपो नाहीयेत. आता पनवेल इतकं मोठं शहर आहे, तिथं बस डेपो नाही अजून सुद्धा. झोपडपट्टी वाढत चाललेली आहे. जागोजागो झोपडपट्टी, कचरा, घाण. कालच आपण पाहिला असेल, मी एक शूट केला, व्हिडिओ टाकला होता. शिव मंदिर समोर एक नाला आहे, वॉटर कॅनल आहे. त्या कॅनलमध्ये अक्षरशः एवढी घाण पडलेली आहे. 2 दिवसावर निवडणूक आहे तरी प्रशासन इतकं नालायक आहे. त्याला कुठली काम करायची त्यांची इच्छा नाहीये. इलेक्शन असताना सुद्धा काम करत नाहीत. पुढे काय काम करणार हे लोक? जनतेने समजून घ्यावं. जी महापालिका सत्ताधारी सतत असताना कुठली कामं करत नाहीये, सध्या कचरा उचलत नाहीयेत, टॅक्स भरमसाठ लावलेला आहे जनतेवरती, सेवा शून्य, गार्डन्स काहीच डेव्हलप झालेले नाहीयेत, प्लेग्राऊंड तसेच पडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये आपण म्हणतो स्मार्ट शहर. कसलं स्मार्ट शहर? पण एका बाजूने तर ह्या पनवेलचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होतो असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. ब्रिजेस मोठ्या प्रमाणात होतोय. ट्रँग्युलर म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या ट्रँग्युलरचा केंद्रबिंदू पनवेल होतोय. आपण हा जो विमानतळ आल्यामुळे आणखीन डेव्हलप मोठी होते, पण त्याचं ते डेव्हलपमेंट होते, शहराची डेव्हलपमेंट होते अजिबात सुद्धा नाही. हे काही प्रकल्प जे येत आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे. पण लोकल लेवलला कुठलेही काम होत नाहीयेत. प्रकल्प दाखवतात आले म्हणून, पण कुठलेही रोजगार लोकांना अजूनपर्यंत उपलब्ध संधी मिळालेली नाहीये. सगळे तरुण बेरोजगार आहेत. कारण कुठेही जॉब लागत नाही, नोकरी लागत नाही.